आणि यानंतर पुढची बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ थोड्याच वेळात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहे। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थे प्रकरणी राज्यपालांना ते पत्र देणार आहे। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यासोबतच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी केली जाणार आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात भाजपचे आमदार सुरेश धस, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड, ज्योती मेटे, अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके, नरेंद्र पाटील आणि शिंदे गटाकडून संजय शिरसाट किंवा इतर नेता जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि राज्यपालांच्या भेटीआधी संभाजीराजे छत्रपती आणि बजरंग सोनावणे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। ही माणुसकीची हत्या आहे, ही कुठल्या जातीची हत्या नाहीये आणि म्हणून हा विषय महाराष्ट्रात पूर्वीसारखे अनेक विषयासारखं प्रलंबित राहायला नको आणि म्हणून आम्ही सर्व पक्षातले लोक मी विनंती केली राज्यपाल महोदयांना की आपण याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे, म्हणून आपण आम्हाला वेळ द्यावा। धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता। मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे, का अजितदादा त्यांना संरक्षण देतात, हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत। आज आम्ही आदरणीय राजेंच्या नेतृत्वाखाली सर्वजण सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल महोदयांना भेटण्यासाठी आलो आहोत। काही जण येत आहेत, आमची 10:30ची वेळ आहे। राज्यपालांना आम्ही एकच मागणी करणार आहेत की आमचे संतोषजी देशमुख यांचे जी मारेकरी आहेत यांना फाशी झाली पाहिजे आणि यांना फाशी होताना जे मास्टरमाइंड जो कोण आहे ह्याच्यात ॲड झाला पाहिजे। जे यांनी यांना पळून जाण्याला सहकार्य केले ते सुद्धा सहआरोपी झाले पाहिजेत। तसंच सूर्यवंशी जे आहेत त्यांच्यासुद्धा कुणाची चौकशी झाली पाहिजे। मर्डर जो झाला आहे, ज्यांची जी मौत झाली त्याची, या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदयांची वेळ घेतलेली आहे, तिथे भेटतो। आणि निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, आपण पाहतोय या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेते आक्रमक झालेले आहेत। धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य केली जात आहेत। प्रामुख्याने काय मागण्या सध्या राज्यपालांसमोर ठेवल्या जाणार आहेत, कोण कोण पोहोचलंय? मागील जवळपास 1 तासांपासून राज्यपालांसोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या बैठकीच्या निमित्तानं धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेचा जो बीड जिल्ह्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्या संदर्भात राज्यपालांना अवगत करण्यात येणार आहेत। सध्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, यासोबतच विजय वडेट्टीवार आहेत, अंबादास दानवे आहेत, छत्रपती संभाजीराजे आहेत, ज्योती मेटे आहेत, यासोबतच भाजपचे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर असे अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेले। मागील 1 तासांपासून राज्यपालांसोबत चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळातच हे सर्व जे नेते आहेत हे माध्यमांशी बोलतील। यातील सर्वात महत्त्वाची मागणी अशी असणार आहे की धनंजय मुंडेंचा हा राजीनामा झाला पाहिजे, कारण सध्या जरी चौकशी समिती नेमण्यात आली असली तरी अनेक जे पदाधिकारी आहेत किंवा त्यातले जे अधिकारी आहेत हे धनंजय मुंडेंच्या संमतीत आहेत। त्यामुळे कुठेतरी जर फेअर चौकशी व्हायची असेल तर धनंजय मुंडे हे सरकारमध्ये मंत्रिमंडळात नकोत, जेणेकरून अधिकाऱ्यांवर दबाव येणार नाहीये आणि अधिकारी निष्पक्षपणे चौकशी करू शकतील आणि त्यामुळेच ही आजची भेट असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।